नमस्कार, मी रिया राजेश चव्हाण. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा जो धाडसीपणा होता ना, स्पष्ट बोलणं आणि रोखठोक, दोन ठाकरे एकत्र येत आहेत, हा जो आनंद आहे, हा स्वर्गीय आनंद जो सगळ्यांना जो झालेला आहे, अजून त्याच्याबद्दल काय बोलायचं? शिवसेना पक्ष हा खूप स्ट्रॉंग पक्ष आहे. नमस्कार, मी मयूरधुरी. युवा सत्ताच्या आजच्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिवसेनेच्या रणरागिणी, ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात एक नीट कामगार म्हणून केली आणि आज त्यांच्या विभागामध्ये ते यशस्वी उद्योजिका आहेत. ब्युटी पार्लरचा कोर्स केल्यानंतर आज स्वतःचं त्यांचं ब्युटी सलून आणि अनेक उद्योग सुरू केलेले आहेत. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या विभागामध्ये जवळजवळ 2,500 महिलांना काम देऊ केलं. तसेच समाजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि निवडणुकीत उभे राहून 6,000 मतं देखील मिळवली. पण आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा एकदा येणाऱ्या बीएमसी निवडणुकीमध्ये उभं राहण्याचे स्वप्न पाहते. चला तर मग स्वागत करूया रिया राजेश चव्हाण यांचं. नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, आम्हाला जाणायला आवडेल आपल्या बालपणीपासूनचा प्रवास. बालपण माझं मुंबईला झालेलं आहे आणि लोअरपरेल एरियामध्ये मी जन्मली. माझा जो प्रवास आहे तो जी सुरुवात माझी झाली ती हरिबाग बिल्डिंग जी चाळ होती, आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये मी लोअरपरेल कॉलेजमध्ये पॉलिटिक्स लाईन्स मध्ये मी शिक्षण घेतलं. तिथे मी युवा सेनेच्या ह्याच्यामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये मी काम करत होते, नाटकात काम करत होते. शाळेमधूनच मला जी सुरुवात भेटली, मला माझं एज्युकेशन, माझं जे शिक्षण होतं ते जसं जसं वाढत गेलं, म्हणजे क्लासेस आपले वाढत गेले, तर तिथे जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला 3री ते 4थी पासून मला ऍज अ मॉनिटर म्हणून शाळेत सिलेक्ट केलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की मी डिसिप्लिन साठी खूप माझं त्याच्यावरती हातखंड आहे. मुलांचं जी आमचे स्पोर्ट्स व्हायचे, इतर शाळेचे कार्यक्रम व्हायचे, ते मी छानपैकी हँडल करायची, मॅनेज करायची, रूल अँड रेग्युलेशनच्या हिशोबात मी राहायची. तसंच मी पुढे माझं जसं शिक्षण कम्प्लीट झालं, मी कॉलेजमध्ये गेले. मी लोअरपरेल कॉलेजमध्ये होते. मी ऍज अन कॉमर्स, माझ्या फॅमिली कॉमर्स घे म्हणून सांगत होती, पण मला तेवढं कॉमर्स हा सब्जेक्ट मला नव्हता आवडत, म्हणून मी पॉलिटिक्स लाईन्स मध्ये गेले. पॉलिटिक्स लाईन्स मध्ये गेल्यानंतर तिथेही मी जे भारतीय सेना आहे त्याच्यामधून मी काम करत होते. भारतीय विद्यार्थी सेनेमधून मी काम करत होते. बरेच माझे फ्रेंड सर्कल, आम्ही एकत्र मिळून कॉलेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. जे काय सोल्युशन्स यायचे ते आम्ही मीटिंग्स घ्यायचो, त्याच्यावरती सोल्युशन्स काढायचो. नाटकात भाग घेतलेले आहे. इतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कॉलेजचा जो परिसर असतो त्या परिसरामध्ये आम्ही सर्व एकत्र राहून पॉलिटिक्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तर आम्ही सोडवून द्यायचो. काही तुमच्या काळामध्ये जेव्हा कॉलेजमध्ये तुम्ही सहभागी झाला शालेय जीवनातल्या किंवा महाविद्यालयाच्या राजकारणात, तर त्यावेळेला इलेक्शन जे होत होते ते व्होटिंगच्या स्वरूपात साधारणतः, आणि कालांतराने आता तो काळ बदललेला आहे. तर मला एक सांगा की तो त्या काळामध्ये एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही सहभागी झाला होता, तर घरातले तुमचे जे आई वडील होते ते तुम्हाला कसं काय या गोष्टीला पाठिंबा देते? आई वडील स्वतः सेनेमध्ये काम करत होते. त्यांना म्हणजे प्रत्यक्षात ते सैनिकच आहेत. आम्ही सर्व घरातली मंडळी, आम्ही बाहेरची सैनिक. पण माझ्या आईच्या कर्तृत्व इतकं छान होतं तर तिला हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचे जे काम आणि त्यांची जी प्रतीक्षा होती आणि जे त्यांचं बोलणं होतं, त्यांनी आपल्या मराठी माणसांसाठी जी धावपळ दाखवली आणि स्त्रियांच्या मागे स्त्रियांचं बाहेर येणं हे खूप मुश्किल होतं त्यावेळी. अजूनही आहे, पण एक धाक जो बोलतो ना आपण, जसं
बाबांनी साहेबांनी आम्हाला एका वडिलांसारखं त्यांच्या पाठीशी राहिले त्यावेळीच्या मैदानामध्ये आणि बरोबर. जी हिंमत त्यांची जी वाढली तीच तोच वारसा मी घेतलेला आहे. आणि मी लग्न झाल्यानंतर लहानपणी जेव्हा तुम्ही तुमच्या आईला पाहत होता आणि तुम्ही आता जसं म्हणालात की तुमची आई आणि तुमच्या घरामध्ये सगळं शिवसेनेचं वातावरण होतं. तर तुम्हाला बाळासाहेबांचा असा कोणता गुण आवडला की तुम्हालाही वाटतं की पुढे भविष्यामध्ये मी बाळासाहेबांनी मांडलेल्या विचारांच्या संघटनेत काम करेन? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा जो धाडसीपणा होता ना, स्पष्ट बोलणं आणि रोखठोक, जे खरं आहे ते खरंच बोलायचं, खोट्याच्या मागे पळायचं नाही. आणि त्यांनी जे स्त्रियांसाठी जी हिंमत त्यांनी दाखवली की मी तुमच्या पाठी एका वडिलांसारखं मी उभा आहे, तर तुम्ही कुठलाही प्रसंग आला तर तुम्ही वाघिणीसारखं पुढे जाणं तुम्हाला गरजेचं आहे. ह्या गोष्टी मला प्रभावित झाल्या. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही शाळेत असताना मॉनिटर होता आणि तुमच्या तुमच्याकडची शिस्त पाहून तुम्हाला शिक्षकांनी त्या स्थानावर पोहोचवलं. तसेच बाळासाहेब सुद्धा शिस्तीसाठी फार लोकप्रिय आहे. ताई, मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आता बाळासाहेबांबद्दल एवढं सगळं सांगताय, परंतु आमच्या माहितीनुसार जसं आम्ही आता तुमची ओळख करून देताना सांगितलं 6,000च्या मताधिकारी त्यावेळी तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला मिळालं होतं, परंतु हे शिवसेनेत मिळालं नव्हतं. ते काय आहे? ऍक्च्युली मी जेव्हा कॉलेज केल्यानंतर माझे आई वडील तर सैनिक होते. मला सोशल फील्ड मध्ये काम करण्याची खूप आवड होती. मी कुठलंही पद घेतलं नव्हतं तरीही मी काम करत होते, कारण माझ्या आईचं खूप चांगलं मार्गदर्शन माझ्या पाठीशी होतं. आणि माझे जे सासरे होते काशीराम चव्हाण, त्यांना माझ्यामध्ये काय दिसलं मला माहिती नाही. ते मला प्रत्येक वेळी ते एक चांगले लीडर होते. त्यांनी मला प्रत्येक वेळी मीटिंग्स मध्ये घेऊन जायचे, चांगले चांगले विचार सांगायचे आणि बऱ्याच गोष्टी कशा बोलायच्या, लोकांबरोबर कसं प्रेझेंटेबल राहायचं हे मी त्यांच्याकडून शिकले. आमच्या एनसीपी पार्टीमध्ये मला समोरून उमेदवार म्हणून मला समोरून तुमचं सामाजिक काम पाहून समोरून तिकिटाची ऑफर माझं सामाजिक कोणी दिली होती ऑफर? माझं सामाजिक कार्य माझं बघून मला समोरून आमदार सचिन भाऊ अहिर यांनी मला स्वतःहून बोलवून मला तिकीट दिली. ओके, म्हणजे हा तुमचा तिकीट तुम्हाला अशा पद्धतीत मिळाले. पण मग आता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेच्या वाटेवर आहात आणि शिवसेनेमध्ये काम करतात आणि माझ्या मते सचिन भाऊ सुद्धा शिवसेनेमध्ये आहात. तर तुम्ही आता जे शिवसेनेमध्ये आलात ते पुन्हा त्यांच्या बरोबर आलात की तुम्ही स्वतःहून आलात? म्हणजे आधी जेव्हा माझं इलेक्शन झालं 1 वर्षानंतर 8 मार्च रोजी आमदार सुनील शिंदे दादा यांनी मला स्वतःहून आमंत्रित केलं आणि पक्षामध्ये प्रवेश केला. अशा पद्धतीने तुम्ही मी या पक्षात आले. ताई, आपण थोडस मागे जाऊया. जेव्हा तुमचं शालेय शिक्षण चालू होतं आणि त्याच्यासोबत तुम्ही घराची सुद्धा जबाबदारी धरत होता, तर तो काय प्रसंग होता त्यावेळेला? तुम्ही शिक्षणासोबत घरही चालवत होता, काय नक्की झालं होतं? ऍक्च्युली मी जेव्हा 12वीला होते, माझे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत, तर त्यांना छोटासा एक माइल्ड अटॅक कसा येतो त्या प्रकारे, तेव्हा घरामध्ये कमवते ते एकटेच होते. माझी मोठी बहीण जी नर्स ट्रेनिंग मध्ये होती, तर त्याच्यानंतर दुसरी मुलगी मी होते. माझ्यानंतर 2 भावंडे ती लहान होती. तर आईने असं सांगितलं की साइड बाय साइड आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. तर मी ट्युशन चालू केले, कोकम सेल केली, घरोघरी जाऊन आहे. त्यानंतर बऱ्याच अशा दुकानातून ड्रेसेस आणायची लहान लहान मुलांचं आणि ते सेल करायची. म्हणजे जमेल ते पडेल ते काम तुम्ही केलेलं. म्हणजे आवड असो किंवा नसो, घर चालवण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आल्यामुळे मला ते करणं भाग होतं. मग हे करत असताना जसं आम्हाला कळलं की तुम्ही मिल कामगार म्हणून सुद्धा होता, तिथे कसे काय तुम्ही? तेच सांगितलं. ऍक्च्युली 12वी झाल्यानंतर वडिलांचा असं प्रॉब्लेम झाल्यानंतर मला ती जबाबदारी पडल्यानंतर मला कॉलेजमध्ये पुढे जाणं पॉसिबल नव्हतं. आई वडिलांनी सांगितलेलं की पुढे शिक्षण घेणं गरजेचं आहे, पण ती रिस्पॉन्सिबिलिटी जी जबाबदारी माझ्यावरती होती ना, त्या जबाबदारीमध्ये मला काम करणं गरजेचं होतं. तर मी माझं कॉलेज सोडून 12वी झाल्यानंतर मी माझं कॉलेज सोडून पुढचं शिक्षण न घेता मी पिरामल मिल मध्ये ऍज अ टेक्सटाईल डिझायनिंग म्हणून मी तिथे जॉब करत होते.
ताई मग तुम्ही मिल मध्ये कसे काय कामाला आलं, म्हणजे काय रेफरन्स होता तुम्हाला? मी 12वी झाल्यानंतर जे माझ्यावरती जे प्रसंग आले ते तोंड देणं मला खूप गरजेचं होतं. हा. माझा मामा जो पिरामल मिल मध्ये क्लरिकल जॉब मध्ये होता, त्यांनी मला सांगितलं की आई अशी म्हणाली की तुला मिल मध्ये काम करावं लागेल. तर मी म्हटलं 12वी झाल्यानंतर मला असं मला म्हणजे होण्यासारखं असं कोणतं काम आहे. तर मग माझं ड्रॉइंग खूप चांगलं असल्यामुळे मला टेक्स्टाइलिंग डिझायनिंग मध्ये मला तिथे मला काम भेटलं. आणि सुरुवातीचा जो पगार होता तो मला 500 रुपये होता. पण 500 रुपये ऐकल्यानंतर थोडस मी थोडे डिस्टर्ब झाले होते. मला असं वाटलं की 500 रुपयांनी कायच होणार. तर 2-3 दिवसानंतर माझं काम बघून डायरेक्ट मला 500 वरून 5000चं मला माझं फर्स्ट पेमेंट जो महिन्याचा पेमेंट असतो तो मला 5000 रुपये पेमेंट मला मिळालं. घरातलं वातावरण कसं? घराचं वातावरण तर इतकं खुश होतं की म्हणजे ज्या गोष्टी एक मुलगा करू शकत नाही ते माझ्या मुलीने करून दाखवलं. आई वडील सगळे खुश? हो, आई वडील सगळे खुश. हो, मी खुश होते. म्हणजे मी हे असं का विचारलं, कारण तुम्ही ज्या वयामध्ये ही मेहनत करत होता, सांभाळत, त्या वयामध्ये सहसा त्या वयातली मुलं हे मित्रांबरोबर जाणं, मैत्रिणींबरोबर जाणं, थोडीफार मजा करणं, हिंडणं फिरणं, तर हा तुमच्या प्रवासामध्ये हे कुठे तुम्हाला दिसत नाहीये. तर त्याचा तुम्हाला त्रास होतो? नाही, झाला त्रास तर होतोच ना, कारण तेच तर वय असतं की त्या वयामध्ये आपल्याला थोडस आपण गेम्स खेळू शकतो, इंडोर गेम आउटडोर गेम खेळू शकतो, मित्रमैत्रिणींबरोबर कुठेतरी. पण आमचं ऍक्च्युली आमचा जो घराचा नियम होता वडिलांचा ते खूप कडक होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मुलीच्या जातीने म्हणजे सातच्या घरामध्ये व्यवस्थित म्हणजे त्यांचं असं म्हणजे जास्त फोर्स याच्यामध्ये होता की लवकरात लवकर यांचं लग्न करून द्यावं वयात आल्याच्या नंतर. मग त्यांना सगळं घरातलंही आलं पाहिजे. आणि बाहेर काय ते आम्हाला महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा ते स्वतः घेऊन जायचे. पण असं जसं आत्ताची जी मुलं बागडतात त्यांना जसं जसं बाहेरचे खेळ जे माहिती आहे ते मी खेळले. पण जितकं खेळायला हवंय मी विटी दांडू पासून कबड्डी पासून फुटबॉल पासून व्हॉलीबॉल पासून मी शाळेमध्ये सगळं केले, गोट्याही खेळले. आवड सगळ्यात होती, पण जी मला आवड होती ती तेवढी मला जपता आली. लग्नानंतर ह्या आवडी सगळे करता आल्या का? हा, माझं सासर म्हणजे एक मॅजिक होतं माझ्यासाठी. माझ्या सासऱ्याने मला कधीही सासू सासऱ्याने मला सून म्हणून कधीच हे केलं नाही. त्यांनी मला मुलीसारखा दर्जा दिला आणि प्रत्येक गोष्ट ते माझ्या मनासारखं मला ते आणून देत होते. कुठलाही माझी सासू स्वतः सोशल फील्ड मध्ये काम करायची. तिला मी पाहिलं ना, आम्ही 10 बाय 10च्या घरात राहत होतो. मी बघितलं ते तिला की आपली चटई, आपल्या चादरी, आपल्या घरातल्या वस्तू, कप वगैरे, म्युझिक सिस्टम जे काही रेडिओ वगैरे होता, बिल्डिंग मध्ये जे काही कार्यक्रम असायचे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझी सासू घरातल्या वस्तू बाहेर घेऊन कचरा काढून लादी पुसून ते अरेंज करायची आणि मग हळदी कुंकू घेणं किंवा इतर कुठल्या महिलांच्या गप्पा गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मी बघितल्या आणि तिने मला कधीच अडवलं नाही. तिने मला सांगितलं जे मी करत आले तेच तुला पुढे कंटिन्यू करायचंय. म्हणजे प्रत्येक महिलेला असं वाटतं की जेव्हा कधी माझं लग्न होईल त्या घरामध्ये सुद्धा मला माझ्या आई वडिलांचा आभास व्हायला पाहिजे आणि साक्षात तुमच्या आयुष्यात तो झाला. कारण का तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या राजकीय प्रवेशामध्ये सुद्धा तुमच्या सासऱ्यांचा मोठा सहभाग आहे. तर जेव्हा सासऱ्यांनी तुमचं नाव सुचवलं राजकारणामध्ये, तुमच्या पतीचं काय म्हणणं होतं? त्याचा तुम्हाला हातभार काय, कसा आहे आयुष्यामध्ये, काय पद्धतीने तुमचे पती तुमच्या सोबत उभे? जसं तुम्हाला मी म्हटलं की सासरे आणि सासूने मला पूर्ण परवानगी दिली होती, तर तोच वातावरण आमच्या घरी होतं. असं माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण माझ्या नवऱ्याने त्या दिवसापासून ते आतापर्यंत जे त्यांनी मला जी साथ दिली एका मित्रासारखी, कधी त्यांनी मला कुठल्याही गोष्टीला अडवलं नाही. ते अडवलं नाही आणि चांगलं काम करायला दिलं. त्यामुळे मी आता इथे समोर बसले. आणि मुलांच्या बाबतीत? मुलं माझी दोन्ही चांगली शिकलेली आहेत, दोन्ही पाचगणीला शिकली आहेत, चांगलं एज्युकेशन घेतलंय, आता मोठी झाली आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मम्मी जर तू लोकांचं भवितव्यासाठी आणि जे आता स्किल
डेव्हलपमेंटसाठी किंवा काही अशा गोष्टी आहेत जे आता नवीन नवीन गोष्टी घडत आहेत, तर त्या गोष्टी त्याच्यासाठी तू पुढे हो आणि तुला जो काही पाठिंबा लागेल ते आम्ही तुझ्या बरोबर आहोत. ताई, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे कुठपर्यंत, म्हणजे काय प्रवास आहे त्यांच्या शिक्षणाचा? माझा मोठा मुलगा आहे, त्यांनी 12th केलंय. त्याच्यानंतर त्याला मर्चंट नेव्ही मध्ये त्याला जॉब लागला. त्याची इच्छा होती की मामा बरोबर काम करावं म्हणून. त्याला आम्ही बरेच वेळ सांगितलं की शिक्षण पुढचं घे मग. तर नाही म्हणाला की मला मर्चंट नेव्ही मध्येच मामा बरोबर जॉब करायचंय. त्यांनी 6 महिन्याचं त्याची ट्रेनिंग होते गोव्याला. तर तो आता मर्चंट नेव्ही म्हणून 7 ते 8 वर्ष जास्तच झाले आहे. तो तिकडे जॉब करतो. आणि दुसरा मुलगा माझा IT इंजिनियर आहे. कॅनडाला 3 वर्षाचं शिक्षण घेतलं आणि स्वतःची आता त्यांनी फॉर्म ओपन केली. त्याच प्रकारे तो आता काम करतो. त्यांच्या शिक्षणाचं विजन तुम्हीच पाहिलं होतं की त्या मुलांची इच्छा होती? म्हणजे जसं तुम्ही 12वी पर्यंत शिकलात आणि तुम्ही मगाशी म्हणालात की शिक्षणाची आवड तुम्हाला होती, तर त्या हिशोबानेच सगळं होतं का? नाही, जसं परिस्थिती प्रत्येक वेळी चांगली असेल असं नाही. पण माझं शिक्षण न झाल्यामुळे, आवड असल्यामुळे मला असं होतं की चांगलं शिक्षण माझ्या मुलांना भेटावं. माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. तेवढा बेस पेमेंट नव्हता. मग त्यांच्या खांद्याला खांदा लावून मला काम करणं गरजेचं होतं जर आपल्या मुलांचं एज्युकेशन आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं. तर मला एक ऑपॉर्च्युनिटी आली. डायरेक्टर रोहित शेट्टी सर, त्यांच्याकडे मी ऍज अन हेअरस्टायलिस्ट म्हणून 4 वर्ष मी काम केलं असिस्टंट. तर तिथे मला पे आउट जो माझा होता तो खूप चांगला होता. तर मग मी असं ठरवलं की किंजॉस शाळेमध्ये माझी मुलं शिकत होती. तर मला असं वाटलं की मी त्यांना चांगलं एज्युकेशन देऊ शकते, म्हणून मी त्यांना पाचगणीला त्यांना दोघांनाही मी हॉस्टेलमध्ये ठेवलं. तिथून फोन वगैरे करायचे का मुलांपासून लांब राहणं? नाही, मी तुम्हाला जसं म्हणाले की मी थोडीशी ना कडक डिसिप्लिन वाली लेडी. मी प्रेम दाखवते पण असं प्रेम मी व्यक्त करत नाही. तर माझे जे मिस्टर आहेत ते मला न सांगता ऑफिसच्या टूरला चाललोय, इथे असं चाललोय, अशा काही गोष्टी सांगून मुलांना भेटायला. कारण मी त्यांना असं म्हटलेलं की जास्त जवळ जाऊ नकोस, थोडस स्ट्रिक्ट पण असणं गरजेचं आहे. प्रेम दाखवल्याच्या नंतर मुलं थोडे हळवी होतात आणि मग त्यांना इथे परत येण्याची ओढ लागते. तर ते मला न सांगता ते स्वतः त्यांना भेटायला जायचे. जसं हिंदीमध्ये त्या पद्धतीने. ताई, आता तुम्ही सांगितलं की रोहित शेट्टींकडे तुम्ही हेअर स्टाईलिस्ट म्हणून होता. तर जसं आम्हाला माहिती आहे की ब्युटिशियनचा तुम्ही कोर्स करून तुमचा ब्युटी पार्लर मध्ये, तर हा जो ब्युटी पार्लरचा तुमचा व्यवसाय होता त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 2-2.5 हजार महिलांना तुम्ही रोजगार दिला. त्याच्या मागचं काय आहे? मी जेव्हा लहान होते तर मी माझ्या आईला इन्स्पायर झाले. माझी आई दिसायला खूप सुंदर होती. सैनास हुसेन मॅम प्रोडक्ट, त्यावेळी ती त्यांचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट युज करत होते. तर मला असं वाटायचं की ही इतकी छान त्या प्रोडक्ट युज करून दिसते. क्युरियोसिटी असते ना की प्रत्येक मुलीला की आपण पण छान दिसावं. तर मी लहानापासूनच मी पण प्रयत्न केले होते. थोडं लिपस्टिक लावणं, थोडंसं अट्रॅक्टिव्ह राहणं. एक आवड असते. आताच्या पण मुली तुम्ही बघाल आईच्या ओढण्या वगैरे वगैरे करतात. जसं मुलांना बाबांसारखं दिसायला आवडतं तसं मुलींना आईसारखं दिसायला. मग मी माझी जी मेंटॉर आहे माझी दीदी, तिच्याकडे मी ऍज अ ब्युटिशियन म्हणून मी कोर्स केला. त्यानंतर मी बरेच इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन किंवा सलॉन्स मध्ये जाऊन खूप कमी पगारामध्ये, मी पगार हा मागितला नाही त्यांच्याकडे, मला एक्सपिरियन्स पाहिजे होतं. आणि माझं असं आहे की एक्सपिरियन्स शिवाय कुठलाही किंवा कोणताही डिप्लोमा केल्याशिवाय मी त्या गोष्टीमध्ये मी उतरत नाही. तुम्हाला जास्त नॉलेज असेल आणि आपण तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की जर समोरून आपल्याला कोणी क्वेश्चन्स विचारले, इन्क्वायरी विचारली
काही गोष्टीची क्वेरी विचारतात की हे प्रोडक्ट कसलं आहे, कशासाठी यूज आहे, तुम्ही फेस आणि हेअर साठी यूज करता. तर मी प्रॉपर त्याचं नॉलेज घेतलं. त्यानंतर मी या व्यवसायामध्ये उतरले. 4 वर्ष मी फक्त रोहित शेट्टी यांच्याकडे काम केलं. त्यानंतर मला अपॉर्च्युनिटी आली इलेक्शन मध्ये. मग इलेक्शन मध्ये जवळजवळ 5-5.5 हजार 6,000 मतं मी घेतली. त्यानंतर जो एक पिरियड होता, मधला पिरियड होता, माझे धीर आणि माझे सासरे यांचं ऍक्सिडेंट झालं. ते आता हयात नाही. मग सासूने खूप स्ट्रेस घेतला आणि ती 7-8 वर्ष जागेवर होती, बेड रिटर्न होती. तर मला बाहेर आता बऱ्याच असं आहे की मला शाखेत जाता येत नव्हतं. मी वेळ देत होती, माझं घरातलंही करत होती, त्यांचंही करत होती. मला जास्त बाहेर जाता येत नव्हतं. पण काही आपले इलेक्शनच्या पिरियड मध्ये किंवा कुठे असं राऊंड अप मध्ये, कुठे सुख दुःखांमध्ये मी माझ्या संघटनेबरोबर मी त्यांच्याबरोबर कायम झाली. मला असं म्हणायचं की तुम्ही तुमचं काम करता अनेक महिलांना त्यावेळेला रोजगार द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही 2-2.5 हजार महिलांना तुम्ही रोजगार दिला शिक्षणाचा कोर्स करून. तर आपण आता या माहितीवर थेट आपण राजकारणाकडे वळूया. ताई, आम्हाला जाणून घ्यायचंय की राजकारणामध्ये येताना अनेक समस्या असतात, अनेक उद्दिष्ट असतात आणि अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर तुम्ही जे 6,000 मताधिक्याने त्यावेळेला पुढाकार घेतला होता, तुम्हाला 6,000 मतदान मिळालं. आता तुम्ही शिवसेना या पक्षामध्ये आले, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये तुम्ही आहात. तर आता तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियाच्या समस्या, त्या विभागाच्या समस्या ह्या तुम्हाला किती माहिती आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मी आता जे आपलं 2026चं जे विजन आहे, ते विजन असं आहे की मी बऱ्याच मुलांना, म्हणजे माझ्या मुलांपासूनच सुरुवात करते. नोकरी मिळताना खूप मुश्किल आहे. बरोबर. आणि लोअर परेल मध्ये अशी मुलं आणि आहेत जे लोअर परेल एरियामध्ये एक कॉर्पोरेट हब आहे. आपली जी स्थानिक मुलं आहेत ती बाहेर नोकरीला जातात. वेळ फुकट जातो, इन्कम कमी, सोर्स कमी आहे. मग माझं असं आहे की जर मी ह्या मुलांसाठी जॉब क्रिएट करू शकले कॉर्पोरेट एरियामध्ये, त्यांची जी शैक्षणिक पात्रता जी आहे त्याप्रमाणे त्यांना मी जॉब त्यांच्यासाठी प्रयत्न करेन. परत जॉब क्रिएशन करेन, त्यांच्यासाठी काउन्सिलिंग ठेवेन. त्या मुलांना कोणकोणत्या जॉब क्रिएशन जे म्हणतात, जॉब क्रिएशन नक्की काय? जॉब क्रिएशन म्हणजे बाहेर आपल्याकडे बऱ्याच अशा कंपनीज आहेत ज्यांना चांगले एज्युकेटेड मुलं हवी. मग त्याच्यासाठी एज्युकेशन मुलांना आहे, पण त्यांना नॉलेज नाहीये की कुठल्या क्षेत्रात आपल्याला जायचंय. तर जर आपण काउन्सिलिंग ठेवलं, त्यांच्या मनातल्या प्रश्नांचं, त्यांना कोणत्या क्षेत्रात जायचंय, मग त्याच प्रकारे त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी डिस्कस करून त्यांचं एज्युकेशन त्या लेवलमध्ये कसं घ्यावं लागेल, अजून किती एज्युकेटेड व्हायचंय, असं सगळं विचार करून मी प्रयत्न, म्हणजे माझा 100% माझा मी प्रयत्न करेन की त्यांना मी जॉब करण्याचा प्रयत्न करेन, लावण्याचा प्रयत्न करेन. ताई, आता तुमचा जो विभाग आहे तर साधारणतः तुम्ही तरुणांसाठी जे करणार आहात त्याचे तुम्ही आम्हाला सांगितले तुमच्या काय योजना आहेत त्याच्यासाठी, आणि फार सुंदर योजना आहे. इथेच IT पार्क आहे, तिथे सगळ्या नोकऱ्या का नाही आपल्या स्थानिकांना नोकरी मिळाली. त्याचसोबत जे स्थानिक इथे राहतात, म्हणजे हे तरुण राहतात, त्यांच्या नोकरीसाठी बघतात, पण ज्या रोजच्या समस्या आहेत की जसं पाणी आहे, गटार लाईन आहे, या समस्या आजही 2025-26 सुद्धा भेडसावत आहेत. तर या समस्यांकडे तुम्ही कसं बघताय आणि ह्या समस्या कायमच्या संपण्यासाठी, कारण का बघा आजूबाजूला जे IT पार्क उभे राहिलेले आहेत तिकडे अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या नाहीये, पण वर्षानुवर्ष जे इकडे राहणारे सगळे स्थानिक लोक आहेत त्यांना ह्या समस्येपासून ते बाहेर जातच नाहीये. मग त्यांच्या म्हणजे कालपरवा आलेले IT पार्क मध्ये या प्रॉब्लेम होत नाही आणि ते वारंवार इथे राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, ते अजूनही त्या समस्यांना तोंड देत आहेत. तर ह्याला वाचा फोडण्यासाठी तुम्ही काय करणार? मी माझ्या बघण्यामध्ये मी स्वतः साईमध्ये राहिलेली, त्याच्यामुळे आमच्या घरी जेव्हा पाणी भरायचं तर कमरेपर्यंत घाणेरडं पाणी भरायचं. माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनी बरीच कामं केलेली आहेत आमच्या विभागामध्ये.
पण अजूनही जी समस्या आहे त्याचा पाठपुरावा तेही करते. पण आता- लोक असे पण विचारू शकतात ना हा. की तुम्ही आता इच्छुक उमेदवार आहात तुमच्या प्रभागात, पण तुमच्या प्रभागातले जे आमदार आहेत ते तुमच्याच पक्षाचे आहेत हो आणि गेले ही त्यांची बहुधा सेकंड टर्म असेल. हो. मग त्यांनी या प्रॉब्लेम्स कडे कोणत्या पद्धतीने पाहिलेले आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत जेव्हापर्यंत जे आमदार झालेले आहेत, त्यांनी किती टक्के हा प्रश्न सोडवलेला आहे? मी जर तुम्हाला सांगेन तर 60-65-70% तरी सोडवलेलं आहे आणि अजूनही ते त्यांच्या गाठीभेटी घेतात. आणि आता जर मी त्यांच्याबरोबर जर मी काम केलं तर त्यांचं एक काम हलकं होईल. मी त्यांच्या बरोबर चाळीमध्ये जाऊन लोकांच्या समस्या विचारेन, त्यांच्याबरोबर टच मध्ये राहीन. आता जे वॉटर, गटर आणि मीटर हे जे प्रॉब्लेम हे स्थानिक लोकांना आहेच. तुम्ही जसं म्हणालात की इंडस्ट्री एरियामध्ये हे प्रॉब्लेम नाहीत, कारण त्यांच्याकडे प्रायव्हेट पाण्याचे लाईन्स आहेत आणि आमचे चाळीतल्या ज्या लाईन्स आहेत ज्या पाण्याचे, ते काही कधी कधी पाणी कमी येतं किंवा शॉर्टेज असतं, तर मग जी पाईपलाईन जी आहे त्याचं रुंदीकरण ते मी आमच्या वरिष्ठांना सांगेन, त्यांच्याकडून ते मी फॉलोअप करेन आणि त्याची सोय ते तर मी करेनच. त्याचबरोबर आता चाळीचं प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे. आमचे युवा नेते आमदार आदित्य साहेब यांचं तर इतकं छान मार्गदर्शन आमच्या युवा लोकांना आहे आणि आम्ही पण इन्स्पायर आहोत. आम्हालाही ते चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांनी तर आता असं सांगितलंय की प्रत्येकाच्या घरी जाऊन, नुसतं इलेक्शन साठी नाही तर प्रत्येकाच्या घरी जाऊन युवा लोकांना भेटून, ज्येष्ठांना भेटून जे समस्या आहे ते तुम्ही ते जे काय बोलतील ते तुम्ही तुमच्या जे वरिष्ठ आहेत किंवा तुमच्याकडून तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, त्याच्या मागे त्यांनी आम्हाला खूप एक चांगली टीम दिली आहे. तर मी त्या टीम बरोबर आमचे जे उपशाखा प्रमुख किंवा उपनेते, युवा नेते, त्यांची जी टीम आहे, म्हणजे आमची पूर्ण महिलांची टीम आहे, ते प्रत्येक जण आता जर माझा असा प्रयत्न असेल की मी ह्यांना घेऊनच पुढे चालेल. ताई, आता तुम्ही तुमच्या विभागातील आमदारांचा आणि तुमच्या पक्ष प्रमुखांच्या मुलांचा आदित्यजी ठाकरे यांचा तुम्ही उल्लेख केला. हे जेव्हा विभागामध्ये येतात तेव्हा अनेकांना असं असतं की आदित्य ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे नातू, उद्धव साहेबांचे मुलगा, एक ठाकरे घराण्यातलं एक नाव आहे. हे विभागाला वेळ देणार नाही, आमदार जरा लोकांना भेटणार नाही. काय आहे नक्की लोकांचे जे प्रश्न ते खरे आहेत की खोटे? तुम्ही असं बघायला गेलात तर साहेबांना सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं ते खूप इम्पॉसिबल आहे. पण ज्यांना मी मेंटॉर मानते, आमचे आमदार सुनील शिंदे दादा आणि आमदार सचिन भाऊ, जेव्हा ते शिवसेनेमध्ये आले, सचिन भाऊ, त्यांची कामगिरी तर तुम्हाला माहितीच आहे. त्यांनी त्यांचं दोघांचंही प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी इतकं लोकांबरोबर जे कॉन्टॅक्ट ठेवले आहे. त्यांच्या कामाचं एक अहवाल असतो, त्यांचा मीटिंग्स असतात. आमचे उपविभाग प्रमुख, आमचे किशोरी ताई ज्या माजी महापौर आहेत, आमच्या बरोबर जी काम करणारी जी आमची संस्थेची टीम आहे, शाखा प्रमुख दीपक बागवेजी आणि महिला शाखा प्रमुख शारदा बापू, उपशाखा प्रमुख सगळ्या महिला, युवांची टीम आणि आमचे जे नागरिक, त्या सर्वजण आहे ना, प्रत्येक म्हणजे आमच्याकडे शिवसेना म्हणजे एक असा पक्ष आहे की इथला माणूस तिकडे, तिकडचा माणूस इकडे न जाता कामावरती ते लोक जास्त आहेत. त्यांना सांगायची गरज लागत नाही. एक छोट्यातला छोटा व्यक्ती पण स्वतःच काम आहे म्हणून तो धावत जातो. तिथे आदित्य साहेब जरी नाही आले तरी आमचे सैनिक तिथे पोहोचतात. ताई, तुम्ही आता म्हणालात की आमच्या शिवसेनेतले इकडे किंवा तिकडे असे काही होत नाही, पण उभ्या महाराष्ट्राने, भारताने किंवा अख्ख्या जगाने पाहिले की काही वर्षापूर्वी शिवसेनेतलेच काही नेते मंडळी इकडचे तिकडे, तिकडचे इकडे झाले. हे जेव्हा होत होतं काय वाटत होतं? मुलीच्या लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती सासरी येते, ती एकत्र कुटुंब बांधायचा प्रयत्न करते आणि त्या बांधाबांधीमध्ये त्याच्यामध्ये जर
घरामध्ये काय धुसफूस वगैरे झाली बरोबर. तर ती घरफोडी जी होते हा. तर तो जो दुःख असतो तेच दुःख मला त्यावेळी जाणवलं. आता 2 ठाकरे एकत्र येतात. काय वाटतं? 2 ठाकरे एकत्र येत आहेत हा जो आनंद आहे हा स्वर्गीय आनंद जो सगळ्यांना जो झालेला आहे अजून त्याच्याबद्दल काय बोलायचं. पण मग निवडणुकीच्या रिंगणामध्ये हा आनंद टिकेल? कारण बघा, प्रश्न असा आहे की जेव्हा हे 2 पक्ष वेगळे होते तेव्हा दोन्ही पक्षांकडे उमेदवार होते. पण आता हे पक्ष एकत्र आल्यामुळे हे जे उमेदवारांमध्ये जी काही राजपुसी असते तशी काय तुमच्यामध्ये आहे का? तुमच्या विभागात? नाही, आमच्या विभागामध्ये अशी काही राजकोसी नाहीये. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. वरिष्ठ जसे आदेश देतील त्याचप्रमाणे पुढे सगळं चालणार आहे. म्हणजे तुम्हाला अत्यानंद आहे तर ठाकरे? नक्की आनंद आहेच. ताई, मला आता जाणून घ्यायचंय की आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहात. साधारणतः 23 तारीख ते 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, सगळ्या गोष्टी करायच्या. तर इलेक्शन जवळ आलेलं आहे, तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. पक्षाने समजा तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्हाला विभागासाठी कोणतं कार्य करायचं? तुम्ही काय पाहिजे विभाग? शिवसेना पक्ष हा खूप स्ट्रॉंग पक्ष आहे. त्या पक्षाने जी मांडणी इथे मांडलेली आहे त्याची जी मांडणी आहे आणि त्यांची जी कामं त्यांनी रेखलेली आहेत त्या कामांना जास्तीत जास्त मी त्याच्यावरती कसा जोर देईन. जशी एक स्त्री कुटुंब सांभाळते तसा गॉडही सांभाळू शकते आणि ते क्षमता ही माझ्यामध्ये आहे. ती स्त्री मी आहे. ताई, तुम्ही समाजाबद्दल म्हणालात, मग समाजकारण करताना राजकारण करणं जरुरी आहे का? काय यायचं तुम्हाला? समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मला राजकारणात यायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की समाजाचे जे प्रश्न आहेत जे आपण राजकारणाशिवाय सोडवू शकत नाही, म्हणजे एका प्रकारे राजाश्रय आपल्याला हा लागतो. बरोबर. ताई, आता मगाशी तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल म्हणाला, तर आताच्या स्त्रीला बघा, आता ह्या येऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने स्त्रियांना प्राधान्य दिलेलं आहे. आताच्या युवतींना आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांना तुम्ही काय संदेश देऊ पाहताय आणि तुम्ही आताच्या मुलींना कुठे पाहताय? आताच्या मुली खूप हुशार आहेत, एज्युकेटेड आहेत. त्यांना काय खरं काय खोटं, कुठे त्यांचं लिमिटेशन कुठे आहे हे त्यांना माहिती आहे. चांगल्या प्रकारे ते स्वतःचं संरक्षण पण करू शकतात. त्यांचं जे इकॉनॉमिकल नॉलेज जे आहे ते खूप चांगले आहे. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते. ताई, बऱ्याच गप्पा तुमच्यावर रंगल्या, बरीच माहिती आम्हाला कळली आहे. एक सांगता करताना आपण एक छोटी रॅपिड फायर घेणार आहोत. तर अपेक्षित आहे की तुम्ही त्या रॅपिड फायरची उत्तरं एका शब्दात दिली. शिवसेना. ताकद. मुंबई. स्वप्न. मराठी माणूस. खरा माणूस. ठाकरे बंधू. मुंबईचे नेते. महिला शक्ती. जिजाऊचा बाणा. राजकारण. समाजकारण. 2026 विजयी की लढवई? शिवसेनेचा भगवा. मुंबईचा महापौर. शिवसेनेचा. धन्यवाद ताई, आपल्याबरोबर गप्पा मारून आम्हाला खूप आनंद झाला. आपल्याबद्दल आम्हाला बरीचशी माहिती कळली आणि आपल्या या कार्यक्रमातून मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही येऊ घातलेल्या इलेक्शनसाठी मुंबईतल्या नागरिकांना काय आव्हान करा? मी गरिबी पाहिली आहे, मुंबई पाहिली आहे, मुंबईची शिवसेना पाहिली आहे. उद्धव साहेबांची मशाल मी ही घरोघरी घेऊन जाणार आहे. राजकारण जे गढूळ झालंय त्याच्यामुळे जो अंधार झालाय तो दूर करण्यासाठी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल घेऊन मी घरोघरी जाणार आहे. धन्यवाद ताई, आपल्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं आणि आमच्या या टीम तर्फे, आमच्या चॅनल तर्फे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तीसोबत आपल्या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.